तर आज आपण चाललोय गावी म्हणजे कोकणामध्ये गाव आमचं सावंतवाडी. मजा येणार आहे फुल. गणपतीसाठी आम्ही गावी चाललो आहे. म्हणजे गणपती आणि चाकरमानी असं नातं वेगळंच आहे. जायला तर पाहिजेच गावी. मग कितीही गर्दी काही असून दे जायला पाहिजे. तर आम्ही ह्या वर्षी खूप गर्दी असते म्हणून नवीन एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही चाललो आहे ॲरोप्लेननी. बघूया कसा एक्सपिरियन्स असणार आहे आपला, काय असणार आहे. पहिल्यांदा चाललो आहे एरोप्लेनने. पहिल्यांदा एअरपोर्टसुद्धा बघणार. अजूनपर्यंत एअरपोर्ट पण नाही बघितलं आहे. आता आम्ही ओला बुक केलेली आहे. येते बघा किती वेळात येते. आणि करू दे. गाइस फायनली पोहोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. पोहोचलो आहे फायनली. ते आमचे काम करते. चुकून इंटरनॅशनलच्या एअरपोर्टवर गेलेलो. आता डॉमेस्टिकच्या एअरपोर्टला आलेलो आहे. सर्व एअरपोर्ट आम्ही गोल फिरतो. टर्मिनल टू टर्मिनल वन. आम्हाला काय माहिती नाही. पहिल्यांदा बघतोय काय ते. बघूया आता इथे काय चेकिंग वेकिंग कसं असतं. कॅमेरा ठेवतो, मारतील भेटतील मला. फायनली एंट्री झाली एअरपोर्टमध्ये. का आज हे बघा माझ्यासाठी दरवाजे उघडत आहे. बंद करू नका. होतं चेकिंग शोधतं कुठे. भीती वाटते ब्लॉक करायला. मला चेक इन करूया. बॅग चेक इन पुढे येऊन बघितलंय. वेट करतो आम्ही. ते काय माहित नाही बोर्डिंग पास वगैरे कुठे भेटते. चेक इन कुठे करायचं आहे बघूया काय ते. पुढे हळूहळू मम्मी आणि वॉशरूमला गेले तोपर्यंत टाइमपास. आवाज येतोय का माझा? तुम्ही माझी ड्रेसिंग बघू नका. तुम्हाला जर कोणाची ड्रेसिंग कॉपी करायची असेल एअरपोर्टवरती तर तुम्ही एकाच जणाची ड्रेसिंग कॉपी करू शकता. ड्रेसिंग पप्पांची ड्रेसिंग बघा. बॅग विग घेऊन आलेत एकदम एकदम एअरपोर्टचा लुक. आणि बॅग आता बॅग चेक इन केली आम्ही आतमध्ये. त्याचे आम्हाला टॅग भेटलेत बघितलात तुम्ही. आता बघूया ते काय होतं. काहीतरी करून दिलंय त्याने. आता माहीत नाही काय करून दिलंय. बघूया काय केलंय. केस लावून काहीतरी दिलंय त्यांनी. खूप काय होतं आता. माझा आवाज येतोय का माहीत नाही मला. नंबर 25ला जायचं आहे आम्हाला. आमच्या तिकीटवरती गेट नंबर 25. बघूया आता. इथून आम्ही मागून चढून आलो आहे वरती. गेट 25 इन सर्च ऑफ गेट 25. डॉमिनोजमध्ये वगैरे जायचं आहे आता आम्हाला जेवायला. नाश्ता करायला चाललो आहे डॉमिनोजमध्ये. भेटला गेट. कपडे काढून टाकले आमचे. आले आता आमचं सर्व. आता फक्त आम्हाला बोर्डिंग करायची आहे. पण आम्ही लॉन्च शोधतो. 21 गेट समोर आहे. बघूया. फ्री लॉन्च ॲक्सेस सर्व ट्राय केले. सर्व क्रेडिट कार्ड ट्राय करून कुठचंच चालत नाही. हे नाही ते नाही. स्कॅम आहे काही. स्कॅम आहे. 4-5च कार्ड चालतात. एडिओ बनवतात. फ्री 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 काय नाही. आम्ही सर्व लोक तेच करतात. तिकडे वेगवेगळी कार्ड नेत आहेत आणि दाखवत आहेत. नाही नो फ्री विजिट नाही असं नाही. जाऊ दे आता एरोप्लेनमध्ये बसते आणि बघूया. पास आणायला चाललो होतो आम्ही लोक. ते वाले पास म्हणजे ते ब्ल्यू. ते पण नाही भेटलं आम्हाला. आता काय करू.
सरळ काढा. काहीच आमचं हे प्लेन आहे बघा. हे सरळ चाललो आहे प्लेनमध्ये बसणार आता. डायरेक्ट जाऊन प्लेनमध्ये बसणार. आम्ही आता बसलो आहे एरोप्लेनमध्ये. किती वाजता सुटणार माहिती नाही. कपडे म्हणजे युनिफॉर्म मध्ये चांगला दिसत होता. या ढगांच्या वरती जाणार आहे आपण. हे लवकर सेल्फी. अगर विमान को पानी पर उतरना पड़े तो सीट के नीचे रखी रक्षा जैकेट। वेळेला लागलाय आता. बघूया असं उठणार आहे. 45 मिनिट्स गोवा. एवढ्या फास्ट आम्ही गोवा पोचणार आहे. बघूया कसं वाटतं आता टेक ऑफ घेतल्यावरती. तुम रह सकी तो रबा है, अब है जो है वो समा है. तुम रह सके ऐसी जीत, अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे जिंदगी है. अभ्यास करते. सहनी हमें सजा है बाजारों के, सबकी नजर यहाँ है, हर चीज राज है. अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है. अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जीत, अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे जिंदगी है. तर लोक हालत टाईम झाली होती. ऐसी जिंदगी हम छिप छिपाए, हम नहाए आए आए हम नहाए. ऐसी जी छिप छिपाए ऐसी. बँकेत मी आताच अकाउंट ओपन केलं. त्याचं मला आता हे येणार आहे कार्ड येणार. त्याचा आता मेसेज आला. उतरला साईडमध्ये. आता बघूया आपली बॅग घेऊया. गर्दी खूप आहे. जी हम न पाए ऐसी जिंदगी हम छिप छिपाए, हम नहाए आए आए हम नहाए. ऐसी जी छिप छिपाए ऐसी जी हम न पाए. ऐसी जी ना छिप छिप. फायनली इकडे गोव्याचं एअरपोर्ट फिरतोय आम्ही. मस्त मजा येते. काय मस्त आहे. क्लिनिनेस पण आहे. मुंबईपेक्षा पण चांगलं नाही म्हणू शकत. मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट मला आवडला होता, पण डॉमेस्टिकमध्ये एवढी मजा नाही आली मुंबईच्या. आणि इकडे चांगलं आहे. हा मस्त मला आवडला. मजा येते. मेन म्हणजे तुम्ही बघितला दिदी कशी लँडिंगच्या वेळी अरे काय होणार आहे काय होणार आहे. पोटात ढवळ येते. आयुष्यभर आपटलो असं होतं आहे. काय बोलू. मजा आली पण एवढं. पण वरतून कोकण दिसत नाही. ढगत दिसतात.
तर वरतून कोकण बघायला आपल्याला हेलिकॉप्टर घेऊन यावं लागेल आपलं प्रायव्हेट. ना छुप छुपाए, ना छुप छुपाए, ऐसी ना छुप छुपाए, ना छुप छुपाए, ना छुप छुपाए. तर गाइस फायनली पोहोचलो आहे घरी. बघू शकता रूममध्ये आपण मागे ग्रीनरी. फायनली पोहोचलो. खूप एक्साइटमेंट होते आता गणपतीची. तर आता हा व्लॉग आपण एरोप्लेनचा इथे एंड करूया. कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग? लाईक करा, सबस्क्राईब करा आवडला असेल तर. आणि म्हणजे एवढी काय म्हणजे होशी एकदम जशी हाईप असते एरोप्लेनची तशी हाईप तर नाही आहे काय, ठीकठाक आहे, चालेल एवढं. फक्त लँडिंग करताना थोडं पोटात ढवळतं, बाकी काय एवढी हाईप नाही एरोप्लेनची. कारण का आम्ही एवढा वेळ बसलोच नाही ना, लगेच उतरलो संपलं. तर हा व्लॉग आपण इथेच संपवूया. पुढचा गणपतीचा व्लॉग येणार ह्याच चॅनलवरती. सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑनवरती सेट करा. बाय.